इंडेक्स डकडको. इंडेक्स कुणाचे? रशियाचे. बायडू कुणाचे? चायनाचे. सर्च इंजिन तुम्हाला प्रत्येक कंट्रीनुसार वेगवेगळं, पण इंडियामध्ये 90% लोक करतात. ठीक आहे, आपण गुगल ॲडमध्ये जाऊ. जसं मी बोललो होतो ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे, तर इथं गुगलवरती जायचं आणि इथं गुगल ॲड सर्च करायचं. मग याहू ॲड्स करायच्या. गुगल ॲड हे याहूवरती होईल का? याहूवरती जर तुम्ही सर्च केलं गुगल ॲड, तरी पण तिथून तुम्ही गुगल ॲड रन करू शकता गुगलच्या प्लॅटफॉर्म थ्रू. पण जर तुम्हाला याहू ॲड रन करायची तर कशावरती जायचं? तुम्हाला याहूवरती जाऊन याहू ॲड सर्च करावं लागेल. समजलं का? प्रोसेस सगळ्यांची सेम आहे आणि वन बाय वन आपण सगळं पाहणार आहे. मी आता गुगलवरती काय सर्च केले? गुगल ॲड सर्च केले. तर गुगल ॲड्स इथं आलेले. ऑफिशियल वेबसाईट आहे googleads.com. ह्याच्यावरती जायचंय आणि ह्याच्यावरती गेल्यानंतर फक्त साइन इन करायचंय. काय करायचंय? साइन इन करायचंय. ह्याच्यावरती साइन इन केल्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागतं. ऑलरेडी माझा अकाउंट क्रिएटेड आहे. मी ह्या अकाउंटमध्ये काय केलंय? क्लिक केलंय. तर गुगल ॲडमध्ये आता आपल्याला पहिल्यांदा डिसाईड करायचं की आपला जो बिझनेस मॉडेल आहे तो काय आहे आणि आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी रन करायची. हा डॅशबोर्ड आहे. आता पण हाऊ मच अमाऊंट आय हॅव स्पेंड, किती अमाऊंट स्पेंड केलेले? इथे दिसते कॉस्ट किती झाली? 3,550 रुपये आतापर्यंत स्पेंड केले. टोटल क्लिक्स किती आलेले? CPC किती होती? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. आता इथे तुमचं सांगितलंय बॅलन्स एक्झॉस्ट झालेला आहे. बॅलन्स ऍड करावा लागतो. गुगल ॲडमध्ये जर तुम्ही असं बोलता की सर माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी गुगल ॲड रन करतो, नॉट पॉसिबल. गुगल ॲड ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे आता सपोज IPL मध्ये कसं असतं 10 प्लेयर येतात किंवा तुम्हाला एक टीम घ्यायची. असं विराट कोहली आहे, नंतर ईशान किशन आहे, नंतर हार्दिक पांड्या आहे. तर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स बोललं की मी तुम्हाला 21 कोटी रुपये देतो, तुम्ही आमच्याकडून खेळा. चेन्नई त्याला बोललं असतं की 22 करोड देतो, तुम्ही आमच्याकडून खेळा. जो सगळ्यात जास्त पैसे देईल त्याच्याकडून तो प्लेयर खेळतो. तसं गुगल ॲडमध्ये पण आहे. आता पुण्यामध्ये जर आपण विचार केला, डेटा सायन्स ट्रेनिंग सेंटर किती असतील? 1,000 प्लस असतील. त्याच्यातले 50-60 लोक तर गुगल ॲड रन करत असतील. मग 50-60 लोकांनी जर गुगल ॲड रन केलं तर एक नंबरला कोणाची ॲड दिसेल? जो सगळ्यात जास्त पैसे लागेल ते. पण गुगलनी क्वालिटीला पण मॅटर केलंय. तर गुगल सांगितलं की तुमचं जर रिलेव्हंट म्हणजे तुमची वेबसाईट किती रिलेव्हंट आहे, लोडिंग टाइम जर तुम्ही त्या वेबसाईटवरती क्लिक केलं तर ते विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये ते जर ओपन होत असेल ना, तर आपण तर क्वालिटी स्कोर पण चेक केलो. तुमचा कंटेंट कोणता आहे तो पण मॅटर करेल. त्याच्यामुळे तुम्हाला बघा, आता हा मी डॅशबोर्ड तुम्हाला सांगितलेला आहे. ऑलरेडी ह्याच्यावरती मी लेक्चर पण घेतलं होतं, डॅशबोर्ड कसा क्रिएट करायचा आहे. आणि हे एकदम सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही. ह्याच्यामध्ये गुगल ॲडवरती आल्यानंतर इथं क्रिएटवरती जायचं. क्रिएटवरती आल्यानंतर कॅम्पेनचं ऑप्शन आहे. तर कॅम्पेनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की गुगल ॲडमध्ये किती ऑब्जेक्टिव्हज असतात? तर सांगा सृष्टी. 7 ऑब्जेक्टिव्हज असतात. म्हणजे सेल्स करायचे तुम्हाला, का लीड जनरेट करायचे, का वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचे, का ॲप प्रमोशन करायचे, का अवेअरनेस अँड कन्सिडरेशन करायचे, लोकल स्टॉक व्हिजिट करायचे किंवा क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल करायचे. तर हे 7 ऑब्जेक्टिव्हज असतात. जर सपोज एखाद्याचं केक शॉप असेल, तर मग केक शॉपला आपल्या केक शॉप असेल किंवा हॉटेल असेल स्मॉल, तर त्यांची वेबसाईट असते का? नसते. मग वेबसाईट नसेल तरी तो बिझनेस नाही करू शकत. असे 90% बिझनेस येतं. त्यांची वेबसाईट नाहीये स्मॉल स्केलमध्ये, तरी पण ते बिझनेस करतात. असं कंपल्सरी नाही लागत. पण आपली डेफिनेशन की तुम्हाला गुगल ॲड रन करायचे असेल तर वेबसाईटच लागते. मग जर वेबसाईट नसेल तर एकतर लोकल एसईओ, जसं की तुम्हाला बघितलं NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केल्यानंतर तुम्हाला काय येतं गुगलवरती? NMD इन्फोटेक सर्च करू. ठीक आहे. NMD इन्फोटेक जर केलं तर इथं तुम्हाला येत आहे. NMD इन्फोटेक जर कोणी सर्च केलं तर आपल्याला एक लोकल एसईओचं अकाउंट येते का? का नाही येत? हे फोटो वगैरे येतात. हे गुगल माय बिझनेसचं आहे. ह्याच्यावरती जास्तीत जास्त लोकांना आणायचं म्हटलं तरी पण तुम्ही आणू शकता. लोकल एसईओनी NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं
एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड आहे. ठीक आहे. तर ह्याला बोलतात लोकल लिस्टिंग. गुगल माय बिझनेस थ्रू केली जाते. ह्याची लिंक कॉपी करून सुद्धा आपण काय करू शकतो, गुगल ॲड रन करू शकतो. शेअरमध्ये गेलात, ही लिंक जनरेट होते एक, कॉपी करायची, त्याचे सुद्धा आपण ॲड रन करू शकतात. तर आपल्याला जर गुगल ॲड रन करायचे असेल तर एक तर तुम्ही काय करू शकता, गुगलचे जे प्रॉडक्ट आहे जसे की ब्लॉग असेल, ब्लॉगिंग कोणाचं आहे, ब्लॉग स्पॉट हे गुगलचंच आहे. यूट्यूब कोणाचं आहे, गुगलचंच आहे. तर यूट्यूबची लिंक दिली तरी गुगल ॲड तुम्ही रन करू शकता. इथं होतं. आता माझा मेन टार्गेट काय आहे, की मला व्हिडिओ ॲड रन करायची. कोणती ॲड रन करायची, व्हिडिओ ॲड. जास्तीत जास्त लोकांनी माझं YouTubeचं चॅनल आहे तो सबस्क्राईब केला पाहिजे. हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण कसं आहे, आपल्याला जास्त पैसे कुठून कमवायचे आहेत, YouTubeमधून कमवायचे. आता YouTubeचे सबस्क्रायबर आपले किती प्लस येतं, म्हणजे जर 500 प्लस असेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो. 3000 प्लस आपला वॉच अवर्स कंप्लीट आहे. मग आता जेवढे व्ह्यूज भेटतील तेवढे पैसे मला YouTubeकडून भेटतात. मॉनिटायझेशन झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त सबस्क्रायबर वाढवायचे आणि व्ह्यूज पण वाढवायचे. मग आता मला जर व्ह्यूज वाढवायचे आणि दुसरं ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन पण झालं पाहिजे. तर मग त्यासाठी मी व्हिडिओ ॲड रन करणार आहे. मग आता सेल्स करायचं का लीड्स करायचं का वेबसाईट ट्रॅफिक, जर तुम्हाला व्हिडिओ ॲड रन करायचे असेल तर आपल्याला कुठं जायचं, अवेअरनेस अँड कन्सिडरेशनमध्ये जायचं. कुठे जायचं, अवेअरनेस अँड कन्सिडरेशनमध्ये जायचं. व्हिडिओ ॲड, तुम्हाला जर लोकल स्टोअरवरती जर जास्तीत जास्त ट्रॅफिक आणायचं असेल, तो पण कॅम्पेन आपण पाहणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त जर माझं साडीचं दुकान आहे, बरोबर आहे, तर त्या दुकानावरती लोकांना जास्तीत जास्त फुटफॉल वाढवायचे किंवा जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करायला लावायचे, तर त्यावेळेस लोकल स्टोरेज आपल्याला करावं लागेल. बरोबर आहे. तर ते आपण करू. पण आता व्हिडिओ ॲड रन करायची. डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड आणि डिमांड जनरेशन. तर इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचे व्ह्यूज वाढवायचे आहेत का व्हिडिओची रीच वाढवायची, का तुम्हाला सांगितलं होतं की स्किपेबल आणि नॉन स्किपेबल, म्हणजे सिक्वेन्समध्ये. कधी-कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही पण ॲड पाहिला असेल, तर एखाद्याची ॲड दिसली ना, पहिली ॲड 5 सेकंदाची संपते, तरी पण स्किपेबलचं ऑप्शन येत नाही. नंतर दुसरी ॲड लगेच ऑटोमॅटिकली येते आणि तिसरी पण ॲड येते. तर त्या तिन्ही पण ॲड पाहाव्या लागतात, तेव्हाच नंतरचा व्हिडिओ लागतो. तर त्याला आपण बंपर ॲड बोलतो. आणि ती रन करायची असेल तर ॲड सिक्वेन्समध्ये जाऊन आपल्याला रन करावं लागते. कम्पॅरेटिव्ह त्याची CPC जास्त असते, कॉस्ट पर क्लिक जास्त असते. पण 3 ॲड दिसतात ना तुमचे सायमल्टेनियसली. आणि आता बघा, व्हिडिओ रीच करायचे आपल्याला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जर गेला, तरच लोकं काय करतील, त्याला सबस्क्राईब करण्याची प्रोबॅबिलिटी. पण तुमचं जर काय-काय लोकं बोलतात, की नाही माझा हा पर्टिक्युलर व्हिडिओ आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांनी काय करायचंय, व्ह्यूज वाढवायचे. तर आपण काय करणार, व्हिडिओ व्ह्यूजवरती क्लिक करणार. मी रीच ठेवलंय. आता इथं बघा, इफिशियंट रीच, नॉन स्किपेबल करायचा का स्किपेबल करायचा, किंवा कधी-कधी काय होतं माहिती आहे का, एकाच व्यक्तीला 10 वेळा दिसते दिवसातून तीच ॲड. तर ते टार्गेट फ्रिक्वेन्सी. मग मी इथं काय करतो, नॉन स्किपेबल ॲड रन करतो. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल, जर स्किपेबल जर ॲड असेल, तर तुम्ही किती पण सेकंदाचा व्हिडिओ लावू शकता. आणि नॉन स्किपेबल जर असेल, म्हणजे स्किप नसेल, तर तुमचा जो व्हिडिओ जो ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला ठेवायचा असतो ना, तो 7 सेकंदापासून 15 सेकंदापर्यंतचा असायला हवा. मग त्याच्यामध्ये लिमिटेशन येतात नॉन स्किपेबल. आणि ह्या सगळ्या ॲड आपल्याला रन करायच्यात वन बाय वन. समजलं? आणि त्याच्यामध्ये पैसे पण ॲड करायचे, म्हणजे आपल्याला काय होईल, परफॉर्मन्स पण उद्या चेक करता येईल. न्यू केलं मी, नॉन स्किपेबल ॲड रन करतोय. आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही काय ॲड रन केली त्याचं नाव टाकणं गरजेचं आहे. डेट आजची आहे, इथं NMD यूट्यूब काय टाकलं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आजची डेट पण टाकली, ही डेट परत येणार नाही तुमच्या जीवनात. काय येईल, 2/24 येईल, पण 2025 नाही येणार. आता मला तुम्ही सांगा, बिडिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला कधी कधी पैसे लागणार, काय केल्यानंतर. आता बघा, जर तुम्ही ॲड नुसती पाहिली तरी पण पैसे डिडक्ट होतात. त्याच्यावरती क्लिक केलं तर अजून जास्त क्लिक होत
पैसे डिडक्ट होतील. मग आपल्याला इथं ठरवायचं की पैसे कधी लागले पाहिजे. आता व्हिडिओ ॲड आहे, तर व्हिडिओ ॲड तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही मूव्ही पाहताय आणि ऑटोमॅटिकली व्हिडिओ ॲड येते, तुमचा इंटरेस्ट असो किंवा नसो. मग इथं जर व्हिडिओ ॲड असेल तर तुम्हाला इथं बिडिंग स्ट्रॅटेजी येते का कोणती, बघा स्किपेबल आहे ती ॲड, तुम्हाला दिसणारच. जंगली रमीची ॲड तुम्हाला पाहायची इच्छा नसते, तरी पण दिसते, तर ही ॲड असते ती. त्याच्यामध्ये बिडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला काही चेंज करता येणार हे तर सांगा. द फॉलोइंग बिडिंग स्ट्रॅटेजी आर नॉट अवेलेबल इन दिस कॅम्पेन, मॅक्झिमम CPV म्हणजे कॉस्ट पर व्ह्यू, नंतर काय CPM कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन, टार्गेट CPA कॉस्ट पर ॲक्विजिशन आणि मॅक्झिमाइज कन्व्हर्जन आणि ROS रिटर्न ऑन ॲड स्पेंड. ह्याच्यात तुम्हाला काहीच सिलेक्ट नाही. बिडिंग स्ट्रॅटेजी टोटल 8 असतात. पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. काय असतं CPC कॉस्ट पर क्लिक, CPM कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. जर क्लिक केलं तरच पैसे डिडक्ट होतील, 1000 इम्प्रेशन आले तरच तुमचे पैसे डिडक्ट होतील. नंतर CPV कॉस्ट पर व्ह्यू, व्ह्यू झालं तरच. आता इथं फक्त इम्प्रेशन आले तरी पैसे तुमचे डिडक्ट होणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आता 2 टाईपचे बजेट असतात. एक म्हणजे काय टोटल बजेट आणि एक डेली बजेट. दिवसाचे किती पैसे तुम्हाला स्पेंड करायचे, मला ₹1,500 दिवसाचं बजेट लावायचं आहे. आता इथं सगळ्या लोकांचा क्वेश्चन असेल, सर मी आता ₹1,500 टोटलचं बजेट लावलंय, पण मला ₹500 माझ्या अकाउंटमध्ये टाकायचे, तर ॲड रन होईल का? येस, बरोबर आहे. मला मुंबईला जायचं आहे, पण मी फक्त ₹100चंच पेट्रोल टाकलं, तर गाडी कुठपर्यंत जाणार आहे? मला गोव्याला जायचं आहे. गोव्याला जाण्यासाठी ₹12,000 पेट्रोल लागेल आणि मी पेट्रोल फक्त ₹1200चं टाकलं, तर कुठे जाईल? साताऱ्यापर्यंत जाईल आणि बंद पडेल गाडी. तसंच आहे, तुम्ही 1500 दिवसाचं बजेट ठेवलंय, पण ₹500 टाकलं, तर 1 तास, 1.5 तास, 2 तास जेवढा टाईम असेल तिथपर्यंत चालेल. आता मला इथं टाकायचं सगळ्यांना समजलं नाही. आता इथं खाली एक ऑप्शन होता स्टार्ट डेट आणि एंड डेट. कधीच तुम्हाला सजेस्ट नाही करणार की तुम्ही काय करा, एंड डेट कधीच टाकायची नाही Google ॲडमध्ये. चुकून जर तुमचा परफॉर्मन्स चांगला येतोय, तुम्ही वाटलंच तर तुम्हाला चलत नसेल तर पॉज करायला शिकवतो मी. पॉज तुम्ही करू शकता. एंड डेट टाकायची नाही, कंटिन्युअसली तुमची ॲड चालवून द्यायची. आता इथं ऑल कंट्रीजमध्ये ॲड रन करायची का फक्त इंडियामध्ये करायची का तुम्हाला फक्त पुण्यात रन करायची? ॲड आहे ती कुठं दिसली पाहिजे? फक्त पुण्यामध्ये. मला दाखवायची फक्त महाराष्ट्रामध्ये. किती लोकांपर्यंत दिसेल? 6,82,00,000 लोक राहतात का महाराष्ट्रात? अं? जास्त राहतात. पण ते किती लोकांपर्यंत रीच होणार आहे त्यांनी सांगितलंय. किती आहे? बघा आता मला काय करायचं, महाराष्ट्र सिलेक्ट केले, पण महाराष्ट्रामध्ये मला आहे ना संगमनेरला ॲड नाही दाखवायची किंवा महाराष्ट्रामध्ये नाशिकला मला ॲड नाही दाखवायची. तर मग कसं करू शकतो? तर इथं नाशिक टाका. झालं. आणि ते इन्क्लूड आहे नाही एक्सक्लूड आहे. तर पूर्ण महाराष्ट्रात तुमची ॲड दिसेल, फक्त नाशिकमध्ये दिसणार नाही. तुम्हाला समजतंय? किंवा तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे. पिन ॲडव्हान्स ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा इथं नाशिकला रेड मार्क झालंय. बाकी सगळ्या ठिकाणी इथं अमरावती, नागपूरचं पण काय निम्मं पार्ट आहे. चंद्रपूरला दिसेल, नांदेडला दिसेल, पुणेला दिसेल, कोल्हापूरला दिसेल. सगळ्यांना समजतंय ना? तुम्ही पिन कोड नंबर पण रेडियसनुसार जर चालवायचे असेल, इथून फक्त 20 किलोमीटर, 150 किलोमीटर, मिलीमीटर नका ठेवू, किलोमीटर ठेवायचं. हे पण करू शकतो. करायचे जर असेल तर भरपूर सारे ऑप्शन्स येतात. आता तुम्हाला व्हिडिओ ॲडमध्ये ते आपल्याकडे एक ऑप्शन होतं. सर्च ॲडमध्ये आपण पाहिलं होतं, की टार्गेट ऑडियन्स आणि दोज हू आर इंटरेस्टेड इन युअर टार्गेट ऑडियन्स. इथं ते येणार नाही. कारण ते आपण सर्च करतच नाही Googleवरती. सर्च करतो का व्हिडिओ ॲड पाहण्यासाठी? व्हिडिओ ॲड ऑटोमॅटिकली तिच्या मर्जीने येते. तुम्ही YouTubeवर ओपन केला, काहीतरी वेगळं गाणे ऐकायला गेलं, तरी पण तुम्हाला दिसेल. लँग्वेज, कोणत्या लँग्वेजवर तुमची ॲड दाखवायची? काही लोकं मराठी चॅनल पाहतात, काही लोकं हिंदी पाहतात, काही लोकं इंग्लिश पाहतात, काही लोकं कन्नड पण पाहत असतील. तर ऑल लँग्वेज, इंग्लिशच फक्त सिलेक्ट करायची तुम्हाला. इंग्लिश टाका.
समजलं? हिंदी करायची, हिंदी टाका. मराठी करायची, मराठी टाका. आणि जर काहीच नाही करायचं तर अनसिलेक्ट करा. सगळं व्यवस्थित केले का एकदा बघा. इथं नेटवर्क, हे सगळं नेटवर्क काय असतं, कुठं चालवायचे तुम्हाला ऍड दिसतंय? YouTube वर दिसणार आहे, कंपल्सरी दिसणार आहे का? हे तुम्ही अनटिक करू शकत नाही. गुगल टीव्ही वरती दाखवायचे का? गुगल ऍड मी तुम्हाला काय सांगितलं, गुगलच्या प्रोडक्ट वरती दिसते. गुगलचा जो पण जेवढे प्रोडक्ट येतात, गुगलचे कोणते प्रोडक्ट येतात? गुगलचंच युट्यूब आहे, गुगलचा ब्लॉग पण आहे, गुगल टीव्ही पण आहे. व्हिडिओ पार्टनर, डिस्प्ले नेटवर्क त्याच्यावरती दाखवायचे का? नसेल दाखवायचं तर अनटिक करा. व्हिडिओज फक्त दाखवायचे असेल तिथे करा. लोकेशन टाकल्याबरोबर महाराष्ट्र. आता इथे बघा, सगळ्यात रिलेटेड व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे का इथून? करायचा असेल तर करा, पण मी नाही करणार. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. नॉन स्किपेबल ऍड रन करतोय, त्याची डेट टाकलेली, कुणी रन केली, एनडीने रन केली, नाव तुमच्याप्रमाणे देऊ शकता. इथे तुम्हाला ऑडियन्स सिलेक्ट करायचे. काय करायचं? ऑडियन्स, इंटर ऑडियन्स नेम तुम्ही नाव देऊ शकता. महाराष्ट्र डिजिटल मार्केटिंग. कशासाठी कॅमेरा रन करतोय? डेटा सायन्ससाठी करतोय का साडीसाठी करतोय? ऍड रन ईमेलला दाखवायची का मेलला दाखवायची का अननोन येतं? तुमचा टार्गेट ऑडियन्स कुठे? किती वर्षापासून लोकांना दाखवायचंय? 18च्या खाली नाही करू शकत ऍड रन. मग मला 25 पासून, माझं जर गुडघा दुखायचं औषध आहे, ते विकायचंय, तर 18च्या लोकांचं दुखतात का गुडघे? तुझं दुखतात, म्हातार झाल्यावर दुखते. तर मग ते त्या पद्धतीने तुमचा प्रॉडक्ट काय, सर्व्हिसेस काय. लिपस्टिक आहे, मग कोणाला दाखवली पाहिजे लिपस्टिकची ऍड? फिमेलला. का बरं? बॉयफ्रेंड गिफ्ट नाही का करत आपल्या गर्लफ्रेंडला? करतो का नाही? तुम्हाला आयडियाच नाही का अजून? ऍडिशनल ऑडियन्स सेगमेंट पण आहेत, कस्टम सर्च टर्म्स. आता बघा, जे लोक काय सर्च करतात ना, म्हणजे जर मी आता 2 BHK सर्च केलं, 2 BHK फ्लॅट मी सर्च करतोय, आणि ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायचे त्यांनी गुगलवरती सर्च केलं असेल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बरोबर आहे? किंवा ते कोणाबरोबर तरी बोलले असतील, डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करतो मी, मित्राला तरी सांगितलं आता. आणि आपण काय जे बोलतोय ना, ते पण गुगल ऐकतं. आणि त्या रिलेटेड तुम्ही पुमा शूज सर्च केले गुगलवरती, तर तुम्हाला शूज रिलेटेड जास्त ऍड दिसतील. तुम्ही पहिल्या आजच्या 30 दिवसात काय काय सर्च केले ना, तर इथं सगळे टर्म टाका. इकडे सगळं टाईप करून टाका तुम्ही. डिजिटल मार्केटिंग टाका, एज्युकेशन टाका. तर त्या रिलेटेडच तुम्हाला ऍड दाखवायचे असेल तर तुम्ही दाखवू शकता. टेस्ट सेगमेंट पण करायचे. नंतर इथं ब्राउज मध्ये मला नाही करायचं हे, मी ऑलरेडी क्रिएट करून टाकलेलं आहे. काय टाकू? सर्च हिस्ट्री. डेटा एनालिटिक्स जॉब डिस्क्रिप्शन का डेटा सायन्स कोर्सेस टाकू? दिसते ना, डेटा एनालिटिक्स, बिग डेटा, हाडूप, प्री प्रोसेसिंग, पायथॉन फॉर डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स प्रोग्राम, हे सगळं. आणि ह्या ज्या लोकांनी हे जर सर्च केलेलं असेल ना, त्याच लोकांना तुमची ऍड दिसेल डिटेल टार्गेटिंग ऑडियन्स मध्ये. डिजिटल मार्केटिंगची ऍड दाखवायची.
डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्स फीज. म्हणजे ह्या लोक जे सर्च करतील ना, मी सगळे सिलेक्ट करतो इथून. तर त्यांना काय होणार, आपली ऍड दिसणार. नंतर ऑडियन्स सेगमेंटेशन, इनेबल ऑडियन्स सेगमेंटेशन. आता बघा, काही काही लोक YouTube वरती आपण गेल्यानंतर काहीतरी सर्च करतात ना, डेटा सायन्स कोर्सेस किंवा हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू. मग त्या कोणत्या कीवर्ड टाकायची गरज आहे का इथं व्हिडिओ ॲडमध्ये? नाहीये. पण टाकले तर वेल अँड गुड. म्हणजे डिस्प्ले ॲडमध्ये जर तुम्ही खालचं जे ऑप्शन सिलेक्ट केलं असेल ना, आणि इथं ब्रॉड मॅच कीवर्ड टाकायचे. कसे टाकायचे? डिजिटल एंटर. पण आता बघा, तुम्ही रिलेव्हन्सी स्कोअर कशामुळे कमी होतो तुम्हाला त्याचा आन्सर सांगतोय. इथं डिजिटल मार्केटिंग टाकलं, इथं डेटा अनालिटिक्स टाकलं, सगळं कंबाईन करतोय. बरोबर आहे ना? प्रत्येकाची स्पेशालिटी पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला समजले कीवर्ड कसे टाकायचे. कीवर्ड इम्पॉर्टंट नाही इथं कशासाठी, व्हिडिओ ॲडसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं व्हिडिओ ॲडमध्ये आणि डिस्प्ले ॲडमध्ये? टॉपिक आणि प्लेसमेंट. प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. टॉपिक, तुमची ॲड आहे ती कोणत्या टॉपिकवरती दिसली पाहिजे. एज्युकेशन. वेगवेगळ्या टाईपचे निश असतात यूट्यूबमध्ये. काही लोक एज्युकेशन बद्दल बोलतात, काही लोक कॉमेडी करतात, काही लोक रील बनवतात. असतात का नसतात? एज्युकेशन जॉब, एज्युकेशन टॉयज, एज्युकेशन सॉफ्टवेअर, एज्युकेशन. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन वरती दिसेल का? आपला कोर्स आफ्टर 12 आहे, 12 नंतर आहे, त्याच्यामुळे ते नाही. लिगल एज्युकेशन नको, हेल्थ केअर एज्युकेशन नको, बिझनेस एज्युकेशन, कॉम्प्युटर एज्युकेशन, स्पेशल एज्युकेशन. झाला. नंतर प्लेसमेंट. तुम्हाला प्लेसमेंट ऍड करायची तर ऍड करा, पण ते नंतर पाहू. आधी ब्राउजमध्ये काय येते ते पाहू. ब्राउजमध्ये मध्ये आर्ट्स आणि एंटरटेनमेंट मधले लोक डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स करतात का? येस, करतात. फायनान्स मधले पण करतात. जॉब्स आणि एज्युकेशन हे सगळ्यात इरिलेव्हंट आहे, रिलेव्हंट आहे. रेफरन्स सायन्स, स्पोर्ट. तुमची जर अकॅडमी असते किंवा स्पोर्ट वेअर असते तर आपण त्याच्यावरती पण केलं असतं. ठीक, काय काय मी कसं कसं सिलेक्ट केलंय. जर सपोज व्हॅलेंटाईन डे असता आणि त्याची आपल्याला काय करायची, ऍड रन करायची, तर मग त्यावेळेस आपली ऍड कोणाला दाखवली पाहिजे नव्हती? सिंगल लोकांना का डबल लोकांना का एक्सेल वाले लोकांना? सिंगल डबल एक्सेल नसतं, सिंगल असतं, इन रिलेशनशिप मध्ये असतं आणि मॅरिड असतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेसमेंट आहे, हे विसरायचं नाही. प्लेसमेंट बरोबर आहे ना? क्लास संपल्यानंतर तुम्ही घरी जातात ना, घरी जायचं विसरतात का नाही? तसं तुम्ही सगळं ऍड रन केली आणि प्लेसमेंटच जर विसरला तर तुमची ऍड कुठं दिसणार? तुम्हाला केसच नाहीत आणि तुम्ही काय बोलतात त्याला, कंगवा खिशात घेऊन फिरतात, तर तुम्ही काय विचारणार? केस विचारणार का? नाही विचारणार. तसंच आहे की तुम्ही सगळं आता व्यवस्थित केलंय, टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट केले, तुम्ही एरिया सिलेक्ट केलाय, अजून काय केलंय तुम्ही? मुलांना दाखवायचं का मुलींना दाखवायचं, म्हणजे मेलला दाखवायचं का फिमेलला दाखवायचं का अननोन लोकांना दाखवायचं, ते पण सिलेक्ट केले. पण प्लेसमेंटच नाही सिलेक्ट केली, तर तुमची ऍड कुठे दिसणार?
तुमच्याकडे गाडी आहे पण रस्ताच नाही, चालेल का गाडी? तर त्यासाठी आपल्याला प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट. बाकीच्या गोष्टी नसल्या ना तरी चालतात, ही प्लेसमेंट असणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला प्लेसमेंटवरती जायचं आहे. आणि इथं आपल्याला यूट्यूबवरती तुमची ॲड रन करायची, तर कोणत्या यूट्यूब चॅनलवरती करायची, समजलं का? यूट्यूब चॅनल तर लाखो हजारो करोड येतं. मग विवेक बिंद्रावरती करायची का ध्रुव राठीवरती करायची? IIT बाबाचं पण एक चॅनल आहे आता, त्यांनी सांगितलं होतं इंडिया हरण म्हणून. NMDचं पण चॅनल आहे, मग तिथं करायचं का? मग ठीक आहे, युट्यूब चॅनलवरती करायचं का युट्यूबच्या व्हिडिओवरती करायचं? आपल्याला ज्यांचे 1000+ व्ह्यूज येतं किंवा ज्यांचे सबस्क्राईबर त्यांच्यावरतीच करायचं, हे पण ऑप्शन्स येतं. तर हे शिकायचं आहे आपल्याला. मग इथं मी टाकतो NMD. आता इथं ऑप्शन्स काय आहे, एक तर सर्च करा किंवा इंटर करा. मग काय करणार तुम्ही, सर्च करायचं का इंटर करायचं? NMD टाकायचं. नाही, आता तुमचा क्वेश्चन बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की ज्या चॅनलला पैसे आपण नाही पे करत, पैसे कोण कोणाला पे करतं? आपण गुगल ॲड रन करतोय, तर आपण पैसे कोणाला पे करतो? गुगलला पे करतो. आणि गुगल कोणाला पे करतं? गुगल कोणाला पे करतं? ज्यांचा युट्यूबचा चॅनल आहे तो. म्हणजे आता सपोज माझा युट्यूबचा चॅनल आहे, मला तिथून पैसे भेटतात, बरोबर आहे. मी त्यांना सांगितले की माझा हा चॅनल आहे, ह्याच्यावरती तुम्हाला ॲड लावायचे तर लावा. आणि मला विचारलं होतं, तुम्हाला कशा ॲड लावायच्यात, तुम्ही सगळ्या ॲडसाठी ओपन आहे का, तुमच्या ह्याच्यावरती जंगली रमीची ॲड लावायची का, बेटिंगची ॲड आली तरी चालेल का, बरोबर आहे ना, अडल्ट ॲड आले तरी चालेल का, बरोबर आहे. का तुमच्या चॅनलवरती फक्त एज्युकेशनलच ॲड चालवायचे? त्यांनी विचारलं पहिल्यांदा फॉर्म भरताना. आता जर तुमच्या चॅनलवरती एखादी ॲड कशाची दिसली, GoDaddyची ॲड दिसली, किंवा तुमच्या चॅनलवरती एखाद्या इन्स्टिट्यूटची ॲड दिसली, तर तुम्हाला थोडेच पैसे भेटणार आहे. एका व्ह्यूजला किती पैसे भेटतील? 0.025 असं काहीतरी डॉलर भेटेल, म्हणजे खूप कमी पैसे झाले. पण तुम्हाला बेटिंगची ॲड दिसली, बेटिंग वगैरे ज्या ॲड असतात ना, त्याचे जास्त पैसे भेटतात. पण तुम्हाला काय दाखवायचंय लोकांना? तुमचं चॅनल आहे, त्याचं नाव पण खराब नाही झालं पाहिजे. तर तुम्ही तिथे थांबा. आणि काय काय लोक असे येतात, आमच्या चॅनलवरती ॲडच नाही दाखवायची, आम्हाला पैसे लागत. जसं की कोण आहे तो, संदीप महेश्वरी. सबस्क्रायबर भरपूर आहेत, पण त्यांनी मॉनिटायझेशन ॲक्सेप्टच नाही केलं, समजलं. तर तसे जे लोक येतात, आता मग संदीप महेश्वरीच्या चॅनलवरती आपण ॲड रन करू शकतो का? जर माझी इच्छा आहे त्याच्या चॅनलवरती माझी ॲड दिसली पाहिजे, मग असेच आता संदीप महेश्वरीचं असेल किंवा खान सर असेल, ह्यांना 11 मिलियन व्ह्यूज येतात. 11 मिलियन व्ह्यूज म्हणजे 11 लाख लोकांनी जरी माझी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली तरी ऑटोमॅटिकली किती लोकांपर्यंत पोहोचते ॲडव्हर्टाइजमेंट? 11 लाख. 11 मिलियन म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचते, पण त्याच्यातले 3% लोक तरी परचेस करतील आपलं काहीतरी, मग त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे इथे चॅनल सिलेक्ट करताना रिलेव्हंट चॅनल असणं गरजेचं आहे. मग त्याच्यावरती बिडिंग असते ना कोणाची. हो, क्राऊड खूप होईल, तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. आता जर सपोज माझा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, नंतर अजून भरपूर लोकांचे डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस आहेत. मग ते पण काय करतील, WS क्यूबटेक नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर सिलेक्ट करतील. पण गुगल काय करतं, तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, गुगल हा ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तिथं लोक बीड लावतात. बीड म्हणजे काय लावतात? पैसे लावतात. आता मी CPC तिथे ठेवली ₹70, मी डेली बजेट किती ठेवले? ₹1,500. आणि एखाद्याने जर 2,000 ठेवलेलं असलं तर मग गुगल मला प्रायोरिटी देईल का तुम्हाला प्रायोरिटी देईल? तुम्हाला NMD इन्फोटेकने ऑफर केलं ₹25,000 आणि तुम्हाला दुसरी कंपनी ग्लोबल रीच त्यांनी ऑफर केलं ₹50,000, तर तुम्ही कुठे जॉब करणार?
नवनाथ सर चांगले आहेत म्हणून त्यांच्याकडे जॉब करणार. मग ऑब्विसली नवनाथ सर चांगले आहेत म्हणून त्यांच्याकडे जॉब करणार, बरोबर आहे. मग गुगल पण हेच गोष्ट चेक करतं. गुगल काय चेक करतं, म्हणजे एखाद्याची क्वालिटी कशी आहे. आता तुम्हाला ते सांगतो, एखाद्याने जर टाकलं हाऊ टू इम्प्रेस गर्ल, गुगलवरती सर्च केलं हाऊ टू इम्प्रेस गर्ल, आणि एखाद्याने काहीतरी अशाच गोष्टी केल्यात, तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचं तर टक्कल करायचा, अंघोळ नाही करायची, नखं नाही कट करायचे, अशा जर चुकीच्या गोष्टी जर सांगितल्या आणि ते जर रँकिंग झालं आणि त्यांनी तशाच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्याच्या जीवनात आणि तो आला सृष्टीकडे, तर मग इम्प्रेस होईल का सृष्टी? नाही होणार. का नाही होणार? मग त्यांनी गुगलला शिव्या द्यायला सुरुवात केली, गुगलवरती कंप्लेंट टाकली. तर मग तो बोलेल की मी गुगलवरती हे पाहिलं होतं. तर इथं बदनाम कोण होतंय? जजनी विचारलं त्याला की तुम्ही ह्या अशा गोष्टी का केल्या, तर तो म्हणेल की मी हाऊ टू इम्प्रेस गर्ल असा कीवर्ड सर्च केला गुगलवरती आणि मला गुगलने अशी इन्फॉर्मेशन दाखवली. मग त्याच्यात बदनाम कोण झाला? गुगल झाला. पण ऍक्च्युली मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अशा गोष्टी करायच्यात का? नाही. मग एखाद्याने जर प्रॉपर जर इन्फॉर्मेशन लिहिली ना, गुगल ते इव्हॅल्युएट करतं. गुगलचे स्क्रॉलर असतात, ते सगळं चेक करतात हे बरोबर आहे का, ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे का, तर मग ते काय करतं, रँकिंग करतं. समजलं ना? अशा टिप्स येतात, हाऊ टू अर्न 1,00,000 रुपीज इन 1 डे. मग तिथं मी काय पण लिहिलं तर NMD चा क्लास जॉईन करा आणि एका दिवसात 5,00,000 रुपये कमवा. आ, तर ते व्हॅलिड आहे का नाही हे गुगल चेक करतं आणि तरच त्याला रँकिंग करतं. त्याच्यामुळं गुगलला पैसे पण इम्पॉर्टंट येतं आणि रिलेव्हन्सी पण इम्पॉर्टंट आहे. समजलं का? दोन्ही पण कंबाईन झालं पाहिजे. त्याच्यामुळे गुगलने एक ॲड रँक फॉर्म्युला ठेवलेला आहे, मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोर. समजलं का? तर पुढे जाऊन समजेल ते तुम्हाला. आता मला NMD न्यूज वरती चालवायचं आहे. हे नको, हे आपला नाही. अजून तुम्हाला कुठे चालवायचं आहे? आता मला जेवढं तुम्हाला जे नाव माहिती आहेत ना, तेवढे सांगा. मला काय माहित नाही का? आणि नाहीतर तुम्हाला जर हे येत नसेल, डायरेक्ट कॉपी करा तिथलं चॅनल आणि डायरेक्ट इथं टाका. आता इथे विचारते, YouTube व्हिडिओवरती टाकवायचे का चॅनलवरती टाकायचे? खान अकॅडमी 8.8 मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे. झालं? चुकून इथं खाली जातंय. असं झाल्यानंतर घाबरायचं नाही, परत इथं जायचं प्लेसमेंटमध्ये आणि परत सिलेक्ट करायचं. अजून काय टाकता, तुम्हाला जे चॅनल आहेत ते माहिती आहे, नाहीतर मग ब्राउजमध्ये जा आणि ब्राउजमध्ये पेस्ट पण करा. आता जे टाकलं ते भरपूर झालं. मला क्रिकबज वरती पण ऍड रन करायची एखाद्या ऍप वरती. आला. आकाश चोप्राच्या चॅनल वरती रन करायचे. माहिती का आकाश चोप्रा? हम्म? हम्म. मेंटी लेंगर म्हणून एक आहे, तिचं पण चांगलं आहे. तुम्हाला जर वाटायचं तर टाकायचं टाका. तुम्हाला ऍपवर, आता मला तुम्ही सांगा, व्हिडिओ ऍड ऍप वरती चालते का? एखादा माणूस म्हणला मला व्हिडिओ ऍड ऍप वरती चालवायची, तर चालवेल का? ऍडव्हर्टाइजमेंट येते पण व्हिडिओची नाही येत मॅडम, ते गिफ्ट्स असतात ते व्हिडिओ ऍड. हा, गेम वरती दिसते. गेम बघा, आता तुम्ही गेम वरती तुम्हाला असे ऍड दिसते किती, 5 सेकंदापर्यंत, 15 सेकंदापर्यंत, थोडे थोडे.
ऍप वरती दिसते का ऍप? जसं की आता क्रिकेटचा ऍप आहे क्रिकबज, त्याच्यावरती व्हिडिओ ऍड नाही दिसत. व्हिडिओ ऍड फक्त युट्यूबलाच दिसते. वेबसाईट वरती दिसेल का व्हिडिओ ऍड? नाही दिसत. आता इथं झालं आपलं टार्गेट ऑडियन्स सगळं 3 स्टेपमध्ये. पहिल्यांदा काय केलं आपण? कॅम्पेन, ऍड ग्रुप, ऍड सेट. आता इथं आपल्याला काय करायचंय? तुमची ऍड रन करायची. कशावरती ऍड रन करायची? कोणत्या चॅनलवरती? तर इथं आपण सर्च करू NMD. आणि जर तुम्हाला नसेल तुमचं यूट्यूब चॅनल तर क्रिएट व्हिडिओ करा. NMDच्या ह्याच्यावरती करायचे का शूजवरती, का आपल्या ह्याच्यावरती करायचं NMD प्रायव्हेट लिमिटेड, का NMD इन्फोटेक वरती करायचं? आता हे बाई काय करते, बेस्ट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र म्हणते, तिच्यावरती करायचं. कोणावरती करायचं? NMDचं चॅनल आहे भरपूर मोठा, टायकोन्स ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड भेटलेलं, करायचं का फिटनेसचा करायचा? तुम्हाला काय सांगितलंय? ठीक आहे, ह्याचं करू. आता तुम्हाला कुठं रिलोकेट करायचंय? जास्तीत जास्त लोकांना काय करायचंय? ऑब्जेक्टिव्ह विसरू नका. तुम्ही जीवनात कशासाठी आलात? तू कशाला आलाय? मुली पाहायला? का पैसे कमवायला? का नाव कमवायला? प्रतीक, तू कशाला आला? MPSCचा अभ्यास करायला? तू कशाला आली? काय एक्सप्लोर करायचं तुम्हाला? किती देशात गेलात? किती गडावर गेलात? किती किल्ल्यावर गेलात? सिंहगड सोडून ट्रेकिंग करतो तुम्ही. एक्सप्लोर काय करायचं तुम्हाला? एकच मिनिट. हॅलो. हा लेक्चरमध्ये होतो, 10 मिनिटांनी करू का कॉल? ओके. ओके. बघा, प्रत्येकाचं कन्सेप्ट वेगवेगळे असतात. ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुम्ही जीवन जगताय त्याचा? काही लोकांना नुसते पैसे कमवायचे, काही लोकांना एन्जॉय करायचं. तसं आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे ॲड रन करण्यामागचा, ते मला सांगा तुम्ही. व्ह्यूज वाढवायचेत का सबस्क्रायबर वाढवायचेत, का आपल्याला लीड जनरेट करायचे, का वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचे? सांगा तुम्ही काय करायचंय. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त लोकांचे काय करायचे? सबस्क्राईब वाढवायचे. बरोबर आहे. आपल्या कुणाचे सबस्क्राईब वाढवायचे? यूट्यूबचे. इंस्टाग्रामला सबस्क्रायबर नसतात, फॉलोअर असतात. तर इथं आपल्याला जावं लागेल, NMDचं चॅनल सर्च करू आपण. NMD प्रायव्हेट लिमिटेडचं चॅनल सर्च करायचं आहे. तर इथं आपल्याला NMD प्रायव्हेट लिमिटेड टाका. आलं का? इथं क्लिक करा. NMDचं चॅनल आल्यानंतर त्याच्यातला कोणता व्हिडिओवरती आपल्याला ॲड रन करायचे? बरं ठीक आहे, मी NMDचं डायरेक्ट URL घेतो. मेन चॅनल आहे ना, त्याच्यावरती लोक येतील आणि जर त्यांना जर व्हिडिओ चांगले वाटले असतील तर ते काय करतील? सबस्क्राईब करतील. नाही आवडले तर सोडून देतील. त्याच्यामुळं आपल्याला पण समजलं पाहिजे कुठं लोकांना घेऊन यायचं. आता हा जो असतो तो ऑटोमॅटिकली येतो व्हेरिफिकेशन. कॉल टू ॲक्शन बटन. आपल्याला काय करायचंय? सबस्क्राईब करायचे. मग अप्लाय नाव करायचं का? करायचं का अप्लाय नाव? डाउनलोड नाव करायचंय का? नाही. सबस्क्राईब नावाचं बटन दिसेल का तुम्हाला कुठं? नाही दिसणार. मग काय करणार तुम्ही? हेडलाईन टाकायचंय. आता इथं टाकलं आपण. आपण तिकडे सगळं टार्गेट ऑडियन्स काय ठेवलेले? हा, एज्युकेशन वाले. आणि इथं वेगळंच ठेवलं, ऍडमिशन ओपन फॉर क्रिकेट अकॅडमी. चालेल का? मग इथे तुम्हाला त्या पद्धतीनेच तुमचं हेडलाईन टाकावं लागेल. किती कॅरेक्टरचं येतं इथं हेडलाईन? पुढं गेले तर दिसते का? मग काय करायचं इथं?
आता इथं काय करायचंय, ऑटो जनरेट थंबनेल करायचंय का तुम्हाला क्रिएट, का इमेज अपलोड करायची. हॅशटॅग आणि ते काढून टाका. हॅशटॅग म्हणजे गुगलची लँग्वेज आहे. हॅशटॅग वनचा मिनिंग काय होतो, टॉप रँक. हॅशटॅग वन टाका तुम्ही, किती कॅरेक्टर मध्ये, 2 कॅरेक्टर मध्ये झालंय टॉप रँक ट्रेनिंग सेंटर, ह्याचा अर्थ होतो. आणि जर तुम्ही जर टाईप केलं NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द टॉप रँक, तर ते टाईप करायला खूप जास्त टाइम जात आहे. मग मी इथे टाकतो ऍडमिशन्स ओपन फॉर डिजिटल. 5 मिनिटात संपेल लेक्चर. आता मेन ऑब्जेक्टिव्ह आपला कशाचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. कशाला, यूट्यूब. मग इथं आपल्याला काय टाकावं, लर्न फ्री ऑफ कॉस्ट फ्रॉम यूट्यूब असं टाकावं लागेल. चालतो वायफाय. व्हर्टिकल स्लॅश चालेल का, काय गरज नाही आपल्याला एवढं टाकायचं. क्रिएट ऍड कशी दिसते, नॉन स्किपेबल आहे. आता इथं CPM, तुमचं काय म्हणणं होतं की कुणाची ऍड दिसेल, जेवढं जास्त पैसे लागले, 125 रुपयाला 1000 इम्प्रेशन. मी जर 125 रुपये टाकले, 126 रुपये, आणि एखाद्याने 140 टाकले, तर त्याची ऍड जास्त वेळा दिसेल. मग 125 रुपये ठेवा म्हणताय, मी 126 ठेवतो. ठीक आहे. कॉस्ट पर 1000 इम्प्रेशनला क्रिएट कॅम्पेन किती लोकांपर्यंत जाणार आहे, 100K to 300K. CPM तर 36 रुपयापासून येईल. किती सिंपल आहे. ऍड ग्रुप 1 केलाय, ऍड ग्रुप 2 पण क्रिएट करू शकतो. महाराष्ट्रात केलंय, कंटिन्यू टू व्ह्यू केलंय. ऑनलाईन वाले झोपलेत का जागे येतं, काय काय लोक ऑनलाईन लेक्चर करता करता जेवण करतील, जागेत जागेत. काही लोक कांदा कापून भाजीचा प्रयत्न करतील, भाजी बनवण्यात. पण चांगले तर सगळेच लोक हुशार आहेत ऑनलाईन मध्ये, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला जीवनात. दिसते ना आपली ऍड कशी दिसते, ती व्हिडिओ ऍड आहे. आपल्याला काय करायचंय आता, पैसे टाकावे लागतील. पैसे टाकायचे असेल तर बिलिंग मध्ये जायचं. आता तुम्हाला सांगितलं की बजेट किती ठेवलंय आपण, 1500 ठेवलंय. CPM किती ठेवलंय, 126 रुपये. आणि आपण जर 500 रुपये ह्याच्यामध्ये टाकलं तर ऍड रन होईल का, आणि जर तुमचे आता काय केलं आपण, आत्ता रन केले ऍड आणि इम्प्रेशनच नाही आले 2 दिवस 3 दिवस, तर कट होतील का ते, 1500 नाही. जोपर्यंत पैसे इम्प्रेशन येत नाही ना, तोपर्यंत पैसे कट होत नाही. ठीक आहे. कंटिन्यू करायचं. एक OTP येतो, तो OTP टाकायचा, ऍड रन झाले. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचार. व्हेरीफाय.
जे लोकांचं प्रीमियम चॅनल असतं त्यांना ऍड्स दिसत नाही ना. कोणतं जर मोनेटायझेशन जर त्यांनी ऑफ केलं असलं ना, तुम्हाला दाखवतो आता लगेच ऑन द स्पॉटच तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू. कसं मोनेटायझेशन ऑन करायचं आणि कसं प्रत्येक चॅनलचं मोनेटायझेशन वेगवेगळं असतं आणि व्हिडिओला पण. आता मी हा व्हिडिओ रेकॉर्डेड करून घेतलाय, आजचा लेक्चर आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही YouTubeवरती बघू शकतात, बरोबर आहे. मला पण त्या व्हिडिओ पर्टिक्युलरवरती ॲडच नाही रन करायची, तर ते पण करू सांगतो. पैसे ॲड झाले तर आता तुमचं रिव्ह्यूमध्ये जाणार आणि त्यानंतर बघा. आता मी कसं जातो, इथं ओव्हरव्ह्यूमध्ये जातो. गेले 500 रुपये ॲड झाले. 23 तारीख आहे आज. एक दिवस लेट का दाखवतो. ओव्हरव्ह्यूमध्ये आपला कॅम्पेन चालतोय, समजलं. कॅम्पेन कोणते चालू येतं, डिस्प्ले व्हिडिओ, नंतर यूट्यूबचं चॅनल आहे. काय नाव दिलं होतं आपण यूट्यूबच्या चॅनलला? यूट्यूब 2025. हा यूट्यूबचं चॅनल आपलं चालू. कुठे दिसतोय, कसा दिसतोय, हे सगळं दिसेल. कॅम्पेन एडिट करायचा आहे, करू शकता. ॲड ग्रुप बनवायचा आहे, करू शकता. हे असं दिसेल. झालंय. ॲड्स आहे. कसं कसं दिसतंय? ॲडमिशन ओपन फॉर डेटा अनालिटिक्स अँड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 100% प्लेसमेंट गॅरंटी. लर्न डेटा इंटरेस्ट DATA पाहिजे होतं. DATA स्पेलिंग चुकले का? एडिट करायचे, करू शकता. एडिट ॲड करायचं. तर ओके दाखवतंय. सेव्ह. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही येणार नाही. आता ऑन द स्पॉट मी तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 500-500 रुपये टाकणार. तुम्ही त्याची सेम टू सेम ॲड रन करायची NMDच्या चॅनलसाठी. समजलं. सबस्क्रायबर वाढवायचे, ब्रँड अवेअरनेस करायचं आहे. काय सांगत होतो मी तुम्हाला? आता एखादा कॅम्पेन पॉज करायचा आहे, इथं जाऊन पॉज करू शकतात. यूट्यूब सर्च ॲड पॉज करायची, पॉज करू शकतात. तर काल आपण सर्च ॲड रन केली होती, किती लोकांनी गेले, किती पैसे गेले हे चेक करायचं आहे. इथं ओव्हरव्ह्यूमध्ये गेलो, 4 क्लिक्स आले, 86 रुपये CPC आणि कॉस्ट किती गेली, 340 रुपये. इथून असं दिसतं. इंडिव्हिज्युअली पण तुम्ही चेक करू शकतात. आता उद्या आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. सगळ्यांना काय डाऊट आहे? तुझा डाऊट आहे की मॉनेटायझेशनचं